हिला मिगार माता पण म्हणायची. मिगार माता का म्हणायचे तर मिगार हे सासऱ्याचं नाव आहे, तिच्या सासऱ्याची माता म्हणायची. विशाखाने हे 8 वर का मागितले? आता आपण वर म्हटलं तर हिंदू संस्कृतीनुसार गेला तर वराचा अर्थ काय होतो की शंकराने वर मागितला शंकराला आणि त्याने तथास्तु म्हटलं, अशा प्रकारचा वर हा नाही. वर म्हणजे जे होणाऱ्या गोष्टी. कारण भगवान बुद्ध तिला पहिल्याच शब्दात विचारतात की तू वर मागते पण कुठले वर मागते हे मला अगोदर कळू दे, कारण ते देण्याच्या लायक आहेत की नाही आहेत. वर म्हणजे की मी करणाऱ्या गोष्टी, की मला करायची परवानगी द्या, मी ही गोष्ट करेल. विशाखाने का मागितले हे वर? आणि भगवान बुद्ध तिला विचारतात की तुला कशाला हवे ते वर? वर्षावासाचाच टाइम आहे, असाच तो वर्षावासाचा टाइम आहे. आणि वर्षावासाच्या याच्यामध्ये भिक्षू लोकांना तिला भोजन दान द्यायचं असते, म्हणून ती दासीला विहारामध्ये पाठवते. आणि विहारामध्ये काय असतं की सगळे भिक्षूचे चिवर भिजलेले असतात, म्हणून ते वाळत टाकतात आणि भिक्षू उघडेच आपले बाहेर असतात झाडाखाली. तर मग ती येते आणि बघते, ती म्हणते की इथे बौद्ध विहारामध्ये कुणी भिक्षू नाहीये. ती जाऊन विशाखाला सांगते. अर्थ लक्षात घ्या तुम्ही. जर समजायच्यात बोधकथा जातक कथा काय भानगड होते, जातक कथा समजल्या पाहिजे तर तुम्हाला आपल्याला त्याचा अर्थ कळतो. नाही तर मग तशीच कथा सांगितली मग त्याला काही अर्थ कळत नाही. की विशाख जर असं उडत उडत घेतलं, विशाखाची दासी गेली, तिने उघडे बघितले म्हणून तिला चिवरा द्यायची, अर्थ तो नाहीये. ती जाते तेव्हा तिला जेव्हा ते भिक्षू दिसतात तेव्हा तिथे भिक्षूचा नियम आहे. कारण पहिला नियम काय होता की एका चिवरापेक्षा जास्त चिवर भिक्षूने वापरू नये, आणि म्हणून ते भिजलं म्हणून ते वाळत टाकलं होतं. आणि म्हणून ती पहिला वर मागते त्यांच्याकडं की मला वर्षावासामध्ये भिक्षूला चिवरदान द्यायची परमिशन द्या. कुठून आलं हे? की तिथे की पहिलं होतं. आणि मग विनयी कसे बनले की लोकांच्या तक्रार, बाबासाहेबच्या ग्रंथात लिहितात की नाही, विनय पीठक कसं बनलं? उपासकांनी केलेल्या तक्रारी. वर्षावास असा सुरू झाला ना की जेव्हा जैन लोक करत होते तेव्हा भगवंताकडे लोक गेले की तुमचे भिक्षू, कारण त्यावेळेचा संघही मोठा असायचा ना, 1200 2,000 भिक्षू. आता 2,000 भिक्षू जर पावसाळ्यात चालायला लागले तर वाटच तयार होत असेल की नाही, मालही तोडवल्या जात असतील, मुंग्या कीटक हेही मरत असतील. म्हणून तो नियम आला वर्षावासात आपण थांबलं पाहिजे. तर भगवान बुद्धाने कुठलाही नियम असाच बनवला का? त्या नियमाला बौद्धिक दिलं. मग की नुसता नियम जर बनवला असता की हा भिक्षूनी एका ठिकाणी थांबावं तर जैनाच्या आणि तुमच्या वर्षावासात काही फरक झाला असता का? भगवान बुद्धांनी वर्षावासाला जोडून सांगितलं की मोठ्या भिक्षूनी छोट्या भिक्षूला शिकवावं. त्या वर्षावासामध्ये मग ती संकल्पना आतापर्यंत आली आपल्या जवळ की आताही आपण तो धर्म ग्रहण केला पाहिजे त्या 3 महिन्यामध्ये. आणि मग त्यावेळेस विशाखाने तो मागितला होता, त्यावेळेसही वर्षावासामध्ये उपोषद वृत्त मानल्या जायचं. आणि मग विशाखाने भगवान बुद्धाला हा प्रश्न विचारला होता की तुम्ही उपोषद तर सांगितलं करायला, काय होतं उपोषदाने? त्रिपिटकामध्ये सांगितलं की उपोषद मानणाऱ्या बाईचं मनोकामना पूर्ण होते, असं त्रिपिटकात लिहिलेलं आहे. तर विशाखा, मी सांगितलं ना की बुद्धालाही त्यावेळेस खूप कठीण प्रश्न विचारलेले आहेत, विचारले नाही असं नाही. आणि म्हणजे जे न विचारू तसे विशाखाने बुद्धाला हा प्रश्न विचारलेला आहे की खरोखर मनोकामना पूर्ण होतात का? कारण ती वर्षावासात ह्या 8 वर मागते तिला करायची. मग ती म्हणते की उपोषद केल्याने खरोखर मनोकामना पूर्ण होतात का? भगवान बुद्ध म्हणतात होतात. परंतु उपोषदाचे 3 प्रकार आहेत. ते उपोषदाचे 3 प्रकार, त्याच्यामधला पहिला प्रकार आहे गोपाल उपोषद, दुसरं आहे कंटक उपोषद आणि तिसरं आहे आर्य उपोषद. हे कोणाला सांगितलं? विशाखाला सांगितलं त्यांनी त्यावेळेस. तर गोपाल उपोषद काय आहे? गोपाल म्हणजे गाय चारणारा असतो ना, गाय चारत. त्याच्यात डोक्यात काय येणार आहे की आज मी गाय चारायला नेली, ती चरून आली, चारा बिरा खाऊन आली, आज बसली, उद्या हिला कुठे चरायला नेऊ. म्हणजे आजचं कुरण संपलं, उद्याचं कुठे आहे, अशा ठिकाणी नाही की तिथे जास्त गवत आहे, तिला प्यायला पाणी आहे, त्याच्याबरोबर मलाही कुठल्या तरी झाडाखाली बसून जेवायला मिळेल. हा कोण? गोपाल ही करतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात एक
उपोषद कसं आहे की फक्त ते खाण्याच्याच भोवती फिरतं, म्हणून आपण काय म्हणतो विकाल भोजन. आता उपोषद करतो तर आपली काय संकल्पना असते की 12च्या आत जेवलो पाहिजे. भगवान बुद्ध म्हणतात हे काही जास्त फलदायी होऊ शकत नाही. शाखे जर उपोषद करायचं असेल तर मग दुसऱ्या उपोषदाचं काय सांगितलं, कंटक, की नुसतं माझ्या मनातच आहे की मी हे करीन ते करीन ते करीन, पण करण्याचा पत्ता नाही. मग त्याने तिसरं उपोषद सांगितलं की आर्य उपोषद. मग आर्य उपोषदामध्ये कृती सांगितली त्यांनी की आर्य उपोषदामध्ये अष्टशिलाचं पालन झालं पाहिजे, की मी अष्टशिलाचं पालन करीन. आणि ज्या वेळेस बाई अष्टशिलाचं पालन करते त्यावेळेस किती महिन्याचा वर्षावास असतो, 4 महिन्याचा. 3 आणि 4था महिना कठीण चिवरदानाचा असतो. कधी कधी 4 महिन्याचा वर्षवास येतो, पण 4था महिना हा कठीण चिवरदानाचा असतो. हे संकल्पाचे असतात. म्हणून उपोषदामध्ये 4 महिन्यात, एका महिन्यात 4 उपोषद करायला सांगितले. आणि ते कुठले, आर्य उपोषद. आर्य उपोषद केलं तर फलदायी होतं. म्हणजे एका महिन्यात 4 कुठलं तर पौर्णिमा, पौर्णिमाच्या 8 दिवसांना येणारी अष्टमी, तिला कुठली, कृष्ण अष्टमी म्हणतात. त्याच्यानंतर 8 दिवसांनी येणारी अमावस्या, अमावस्याच्या नंतर 8 दिवसांनी येणारी दुसरी अष्टमी, तिला शुक्ल अष्टमी. अशी एका महिन्यात 2 अष्टमी आणि अमावस्या आणि पौर्णिमा हे 4 उपोषद पाळायचे. म्हणजे वर्षावासात 4 महिन्यात किती होतात, 16. जर हे 16 उपोषद आर्य उपोषद जर पाळले तर प्रत्येक स्त्रीची मनोकामना पूर्ण होते. कारण हे विशाखाला कधी पटलं होतं की जेव्हा विशाखा विहारामध्ये गेली त्यावेळेस पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये 500 उपासिका त्या विहारामध्ये होत्या. आणि तिला प्रश्न पडला होता त्यावेळेस की 500, आजही तुम्ही सगळ्या 500 जणी पांढऱ्या सफेद कपड्यामध्ये या, बाई कशी असेल पण जर सफेद कपड्यात दिसली तर जसं काही पर्याट याच्यामध्ये आला असा भास होतो. कारण त्या कपड्यामध्ये तेवढं पावित्र्य असतं. त्या विशाखाने बघितल्यानंतर तिलाही वाटलं की 500 जणी आल्यात, म्हणून तिने तो प्रश्न भगवंताला विचारला होता. कारण तिने जेव्हा पहिलीला प्रश्न विचारला, जी जवान होती, तिने उत्तर काय दिलं होतं की मी उपोषद का करते तर मला नवरा चांगला मिळावा म्हणून. ज्यावेळेस तिने लग्न झालेल्याला विचारलं तर त्यावेळेस म्हणे जो आहे तो इमानदार राहावा, म्हणजे मला सवत बिवत येऊ नये म्हणून. आणि म्हातारीला विचारलं तर तिने सांगितलं की माझा परतपाळ चांगला व्हावा म्हणून. त्या आर्य उपोषदाचं. आणि म्हणून तिने भगवंताला प्रश्न विचारला होता. त्यावेळेस भगवंत म्हटले होते की हा वर्षावासामध्ये तिने किमान हे 16 उपोषद जरी पाळले तर तिची मनोकामना पूर्ण होते. तशीच माणसाची का पूर्ण होते, मग आता याच्या पाठीमागं काही कर्मकांड आहे का, तर नाही. कारण ह्या कथा आपल्याला वैचारिक दृष्टीने समजल्या पाहिजे. कारण आर्य उपोषदाच्या दिवशी तुम्हाला जे 8 सील पाळायला सांगितले त्याच्यामध्येच तुमच्यावाली वर्तणूक आहे आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मिळणारा सगळे फळ आहे. कारण ज्या दिवशी समजा आता एखादं उदाहरण घ्या की एखाद्या मुलाला नोकरी पाहिजे आणि तो उपोषद करतोय. उपोषदाच्या पहिल्याच शिलामध्ये काय सांगितलंय त्यांना, करणार नाही. त्याला तो पहिला येईल की प्राणी हिंसा म्हणजे, आणि परत काया वाचा मनाने करायची नाहीये. जेव्हा तो अशा सगळ्या शिलाचे प्रयत्न, म्हणून त्याला कळतं की मी नुसतंच खाऊन झोपायचं काम नाही, मला प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून ऍडव्हर्टाईज बघितल्या पाहिजे, जिथे जिथे ऍप्लिकेशन करायचे तिथे तिथे केले पाहिजे, त्याची तयारी केली पाहिजे. कधी सुस्त उपोषदाने. आणि ते जर इमानदारीत तुम्ही केलं तर नोकरी मिळते. आणि म्हणून ती मन पडली की जर तुम्ही इमानदारीने प्रयत्न करायला लागले तर पुरी कायनात तुमच्याकरता मदत करते. ही बुद्ध वचनातून आलेली. भगवान मदत करतो का नाही, कायनात म्हणजे सृष्टी तुम्हाला मदत करते, तुमचं हे नेचर तुम्हाला मदत करतं. आणि म्हणून त्या विशाखेने विचारलेल्या प्रश्नाला की उपोषद जर केलं तर मनोकामना पूर्ण होतात का, तर भगवान बुद्धांनी सांगितलं मनोकामना पूर्ण होतात. पण कशा, तर ते तुम्हाला आर्य उपोषद केलं पाहिजे. म्हणजे कर्मकांड ते नाहीये, तुमच्या आचरणानुसार जर केलं. मग हीच संकल्पना तुमच्यावाली हिंदू धर्माने चोरली आणि त्याला विकृत केलं. मग श्रावण सोमवार केले 16 किंवा शुक्रवार केले 16 आणि त्याला तीच हे दिलं की त्या मनोकामना पूर्ण होतात.
आणि मग जिथे आपल्याला कुठल्याही गोष्टीला, म्हणून भगवान बुद्ध तेव्हाही सांगत होते आणि बाबासाहेबांनी सांगितलं की आमचा समाज का ते सगळं ऐकत गेला, तर आम्ही उत्सवप्रिय होत गेलो. आम्ही रिझल्टची कधी तमा केली नाही. कधी आम्ही त्याची, आजही तुम्ही गणित सोडवलं तर त्याचा ताळा असतो की नाही, बरोबर आलंय का चूक आलंय, आपलंच आपल्याला कळायचा ताळा असतो. भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं की तुमची मैत्री पोचते का नाही ते तुम्हाला कळतं. बुद्ध धर्मात तुम्हाला वाट बघायची गरज नाही. तुम्ही चूक आहेत का गलत आहेत हे तुम्हाला लगेच कळतं. परंतु हे कळण्याकरता तुम्हाला मग परत जावं लागतं की तुमची प्रज्ञा जागृत झाली पाहिजे. मग प्रज्ञा जागृत झाली तर मग परत ते येतं की आम्हाला शीलवान झालं पाहिजे. कारण प्रत्येक गोष्ट धम्माची जोपर्यंत तुम्ही या 3 याच्यावर, म्हणून बाबासाहेबही म्हटले की 3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही होत नाही की प्रज्ञाशील, करुणा, ह्या 3 गोष्टी जेव्हा आत्मसात कराल त्यावेळेस सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. मग विशाखेची तीच गोष्ट आहे की विशाखेने वर मागितले ते वर नव्हते, तिने त्या परवानग्या मागितल्या होत्या, तिने ते आचरण मागितले होते की एखादा भिक्षू जर आजारी असेल तर त्याला, आणि मग भगवंत तिला विचारतात तुला काय फायदा होणार, हा प्रश्न विचारलेला आहे भगवंताने की ठीक आहे मी तुला दिली परवानगी, तुला काय फायदा होणार. त्यावेळेस तिचं उत्तर बघा, एवढं सुंदर उत्तर आहे. त्यावेळेस ती म्हणते की जेव्हा वर्षावासामध्ये भिक्षू जमतील, म्हणजे तिचं अजून एक उत्तर आहे, आणि त्यांच्यामध्ये चर्चा चालेल की एखादा भिक्षू महापरिनिर्वाणाला गेला, त्यावेळेस मी त्याला विचारेल की तो इथे श्रावस्तीमध्ये आला होता का, आणि जर तो आला असेल तर त्याची सेवा मी नक्कीच केलेली असणार, कारण मला भगवंताने हे वर दिलेले आहे. म्हणजे त्याला जर महापरिनिर्वाण मिळालं, त्याला जर अरहंत पद मिळालं तर तेवढी सेवा करण्याची संधी मला नक्कीच मिळालेली आहे. ही संधी मला मिळाली म्हणजे माझंही कल्याण होईल, माझी सद्गती होईल. ही विशाखाने दिलेलं भगवान बुद्धाला उत्तर आहे की मला काय मिळालं पाहिजे. मग त्याच्यापासून आपल्याला बोध काय घेता येईल. आत्ताच्या भिक्षूलाही, तुम्हाला भिक्षूलाच आहे का ते लागू नाही, आत्ताच्या तळेत मध्ये किमान माझ्या समाजातला खालच्या लेवलचा माणूस जर आजारी आहे, मला ती परमिशन मिळाली पाहिजे ना त्याला करण्याची. भिक्षूलाच करायची काही गरज आहे का. भगवान बुद्धाच्या त्यावेळची जी जी प्रवचन आहेत ती आजही आम्ही फक्त खाली तशीच सांगतो, तशी नाही सांगितली पाहिजे. कारण बाबासाहेबांनी बघा, बाबासाहेबांनी 1956ला जेव्हा दीक्षा घेतली आणि लगेच ते रंगूनला गेलेले, तिथे बाली नावाच्या माणसाला भेटले, त्यावेळेस बाबासाहेब म्हटले होते, कारण हे बरेचसे छोटे छोटे इतिहास आपल्याला माहिती नाही, त्यावेळेस त्याला ते म्हटले होते की जर मला अजून 10 वर्ष आयुष्य भेटलं तर मी पुरा भारत बौद्धमय करीन. आम्ही फक्त ते आयुष्याचं नाही घेतलं, आम्ही फक्त तेवढंच एक वाक्य घेतलं आणि पळत सुटलो. बाबासाहेब काय बोलले की मला जर 10 वर्ष हे घेतलंच नाही आम्ही, मी पुरा भारत बौद्धमय करीन. याच्या पाठीमागचा अर्थ काय होता की बाबासाहेबांना फक्त 10 वर्ष पाहिजे होती भारत बौद्धमय करा, ते बोधिसत्व होते. जर समजा आता एखाद्या भिक्षूला विचारलं किंवा आपल्यालाही विचारलं कोणाला, आपल्यात ती कॅपॅसिटी आहे का, भारत बौद्धमय करण्याची कॅपॅसिटी आपल्या कोणात तरी आहे का, भारतातल्या कोण्या माणसात आहे का, आपल्या नेत्यात आहे का. आज एखादा आपल्या डोळ्यापुढे तसा एखादा मोठा भिक्षू आहे का अरण नाही. मग आपल्या पुढे काय, मी माझं गाव तरी करू शकतो का, बौद्धमय करायचंय तर गाव तरी करू शकतो का नाही. अजून खाली या, माझं घर तरी करू शकतो का, इथेही नाही. तुम्ही इथे बसलेले आहेत, तुमचा नवराही तुम्ही करू शकत नाही, तुम्ही तुमची बायकोही करू शकत नाही. मग कोण करू शकता, जगात फक्त आपण आपल्यालाच बुद्ध करू शकतो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी बाबासाहेबांनी तिथे त्यावेळेस आम्हाला जी 10 वर्ष दिली, तर त्यावेळेस प्रत्येकानं ठरवायचं की मला बुद्ध व्हायचं. जेव्हा मी बुद्ध झालो, ऑटोमॅटिक आमच्यासारख्या भिक्षूला फक्त सांगायचं काम आहे की बाबा तू एकटाच बुद्ध हो, कोणाला करण्याच्या भानगडीत पडू नको. कारण तू जर एकटा बुद्ध झाला मग त्याच्या पुढे कर की मी अजून एकाला बनवेन. मग ती माझी पत्नी असेल किंवा तो माझा मुलगा असेल किंवा माझी काकू असेल, काका असेल, ह्या प्रथा आपल्या ज्या दिवशी लागू होतील त्या दिवशी भारत बौद्धमय 10 वर्षात नक्की होईल. बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेलं ते टार्गेट होतं, पण आम्ही ते टार्गेट 10 वर्ष विसरलो.
आणि आम्ही फक्त भारत बौद्धमय करीत, आणि तेही फक्त बाबासाहेबाच्याच गळ्यात टाकून दिलं. आम्ही नाही घेतलं, कारण आम्ही जर स्वतः जरी बौद्ध झालो तरी भरपूर काही होऊ शकेल. आणि म्हणून काही ज्याला आपण योजना म्हणतो की नाही, त्या योजनाबद्ध पद्धतीने गेलं पाहिजे. कधी कधी मला काय काय शिकले सवरलेले लोक विचारतात की भंतेजी, जसं मी आज कार्यक्रमाला गेलो म्हणून उशीर झाला ना, तेव्हा बुद्धाच्या काळात जात होते का, येत होते का? आणि म्हणून त्याला आवर्जून सांगतो की बुद्धाच्या काळामध्ये लोक तहानलेली होती धम्मा करता. आता लोक ताणलेली आहेत का? धम्माचं कोणाला काही घेणं देणं नाही. म्हणून आता ते विरुद्ध व्हावं लागेल की भिक्षूला जावं लागेल. मग भिक्षू असाच घुसेल का कोणाच्याही घरात? चारिका करायलाही बुद्धाने सांगितलं की घरात डोकवायचं पण नाही. मग असाच जाऊन धम्म सांगेल का? मग एका निमित्ताने तरी, मग त्या माणसाने आम्ही सांगतो की वर्षातून 2 कार्यक्रम तरी त्यांनी केले पाहिजे. मग काय करता येईल 2 कार्यक्रम? तुमच्या आयुष्यात हमखास येणारे 2 कार्यक्रम, की तुमचा जन्मदिवस हमखास येतो, वर्षात एकदा येतो की नाही तो, आणि तुमच्या घराला नक्की कोणी ना कोणीतरी मेलेलं आहे, जे ते किस्सा गौतमीला बुद्धांनी सांगितलं. हे 2 कार्यक्रम वर्षातून तुम्ही करावेत. त्या दिवशी भिक्षूला कमीत कमी बोलवावं. नाही भिक्षूला बोलावता आलं, एखादा चांगला शिकला सवरलेला माणूस त्याला बोलावं आणि त्याच्याकडून धम्म ऐकावा. त्या निमित्तानं आजूबाजूचे काही लोक, तर आपण बौद्ध धर्माची सगळी विचारसरणी करू शकू. नाही तर तसं आता कुणी ऐकायच्या मनस्थितीत नाहीये. कारण विशाखाने त्यावेळेस ते जात होते, बुद्धाला विचारत होते, आता कुणीही नाही. कारण बिहारामध्ये मी प्रत्येक गोष्टी सांगतो तुम्हाला की लोक ते धम्म किती सजग आहे, चुकीचे आहे सगळे. बुद्धाने अधम्मामध्ये त्यांची व्याख्या केली. सगळ्या धम्माची व्याख्या बुद्धाने अधम्म म्हटलं ना त्यांना, आणि आहेतच. आपणही जर या व्याख्या घेतल्या तर अधम्मच आहे. परंतु आज बघा, मुसलमानाच्या मस्जिदीला जोडून मदरसा आहे, आणि काय शिकवतात ते? कुराण, अरबी, हदीस. आणि कुठल्या 5व्या वर्षापासून 10व्या वर्षाच्या मुलापर्यंत. ग्रंथ साहेबामध्ये शिकामध्ये गेला तर तिथेही त्यांना ते लागू आहे. बामणाच्या घरामध्येही त्या मुलाला शिकवलं जातं. कारण हिंदू धर्म नावाची संकल्पनाच नाहीये. तो वैदिक धर्म आहे आणि तो बामणाचा आहे. बामण तो धर्म सांभाळून आहे. हे आता बहुजनाच्या डोक्यात येत नाही. ते आपलं हिंदू दिलं त्यांच्या डोक्यात घालून ते पाळतायत. कारण त्या बामणाला माहिती आहे यांना काहीही शिकू द्यायचं नाही. पण बामणाचं पोरग बरोबर शिकतं, त्याची मुंज होते. त्याला सगळे गायत्री मंत्रापासून तर सगळे मंत्र त्याला येतात. आमच्या घरामध्ये आमच्या पोरालाच काय, आम्हालाही त्रिशरण पंचशील येत नाही. कसा बाबासाहेबांच्या संकल्पनेतला धम्म बौद्धमय होईल भारत? मग बाबासाहेबांच्या काही गोष्टी म्हणजे काय होतं, आपण जशाला तशा घेतो. बाबासाहेब म्हटले मग ते बाबासाहेबांची जबाबदारी होती, संपलं. जबाबदारी नव्हती. बाबासाहेबांनी तुम्हाला जबाबदारी दिली. कारण शब्द वापरला त्यांनी की मला जर 10 वर्ष भेटली, कारण त्यांना कळलं होतं भेटणार नाही. कारण त्यांच्या किती बिमाऱ्या होत्या, बीपी, डायबिटीज, मणक्याचा रोग, हे रोग सगळे रोग होते त्यांना. त्यांनाही माहिती होतं. म्हणून का घाई केली होती त्यांनी? 6 डिसेंबरला घ्यायची. म्हणून त्यांनी 10 वर्षाचा पिरियड आपल्याकरता दिला होता तो, की कमीत कमी तुम्ही एक स्वतः बौद्ध व्हा. होतील नाही चालू. पण आता तरी लक्षात आलं पाहिजे, ज्याच्या आलं त्यांनी सांगितलं पाहिजे, जिथपर्यंत करतोय. म्हणून कधी कधी आजही बघतो की नाही, तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा, ऐकणारा समाज कुठला आहे आपला 50च्या पुढचा? त्याला दोष मुलांचा नाही, कारण आपल्या घरात आपण नाही होऊ दिलं ते. आज आम्ही काय केलं, पोरगा थोडासा झाला त्याला ट्युशनला टाक, याला टाक, त्याला टाक, सगळं तुम्ही करा. नाही हे करायला कोणाची मनाई आहे का? नाही. परंतु जसा मुसलमान काही याच्यातून का होत नाही, तो तिकडे मदरशात त्याला पाठवतो. आपल्या मुलाला नाही तरी रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तर विहारात घेऊन या सोबत. ऐक रे बाबा, चाल, थोडी वंदना तर तुझ्या कानावर जाईल. असं केलंय का आपण कधी? कसा धम्म होईल? कसे होईल? कारण त्यावेळेच्या विशाखा, त्यावेळेची सुजाता, त्यावेळेची गौतमी, त्यावेळेची चांडालिका ह्या स्वतःहून गेल्यात. चांडालिका आनंदाच्या मागे लागून गेली, ती भाळून गेली तिथपर्यंत. हा, आणि बुद्ध झाली. अजून एक बौद्धिक सांगतो तुम्हाला की बुद्धाच्या काळामध्ये एका वेशेनी भगवंताला एक भिक्षू माझ्याकडे वर्षाला पाठवा म्हणून सांगितलं.
भगवंतानी एका भिक्षूला बोलवलं, तू जायच्या घरी वर्षावासाला. सगळे अवाक झाले की भगवंत एका वेश्येच्या घरी पाठवतायत. पण अंतर्ज्ञानी होते ना, त्यांना माहिती होतं की हा भिक्षू हे आहे. आणि तो त्याने ऐकलं भगवंताचं, तो गेला. आता वर्षावास म्हणजे काय 2 मिनिटाचा आहे का? 4 महिने राहायचे तिच्या घरी. आणि ते राहिल्यानंतर मग अफवा पसरू लागल्या सगळ्या. भिक्षू बिघडला, भिक्षूने असंच केलं, भिक्षूने तसंच केलं. मग काही भिक्षून भगवंतालाही बोलायला लागले, काय तुम्ही पाठवलं, किती केलं तरी ती वेश्याबाई वेश्या. भगवंत चुपचाप ऐकून घेत होते. आणि जेव्हा वर्षावास संपला तेव्हा तो भिक्षू परत आला, पण एकटा नाही आला. मुंडन केलेली ती बाई सोबत घेऊन आला होता. याला अर्थ असतो. कारण भिक्षू त्याला म्हटलं जातं, तो बिघडला नाही, त्याने तिला सुधरवलं, तिला भिक्षुनी केलं आणि तो सोबत घेऊन आला. आणि मग भगवंताने सांगितलं, याला भिक्षू. माझा विश्वास होता, कारण मला माहिती होता हा विनयाने परिपूर्ण आहे, याला कुणीच बिघडवू शकत नाही, म्हणून मी पाठवलं. कारण तिने विनंती केली होती, तिच्यात उत्पन्न झालं होतं ते. कारण मला माहिती होतं तिच्यातही साधुत्व उत्पन्न झालं, आणि मला माहिती होतं हा विनयाने पूर्ण आहे, म्हणून हाही बिघडणार नाही आणि तीही झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या ज्या बौद्धिक आहेत त्या आपल्याला कळल्या पाहिजेत त्रिपिटकामधल्या. आता त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत की तुम्हाला जर माहिती असेल की अट्टकथा कशा निर्माण झाल्या. कारण भगवंतानी उपदेशच लोकांना केलेले आहेत. मग त्याची पार्श्वभूमी आहे. अट्टकथा ह्या 3ऱ्या संगीतीमध्ये आल्या. कारण अट्टकथाशिवाय तुम्हाला धर्म बरोबर कळणार नाही की कुठल्या परिप्रेक्षमध्ये बुद्धांनी ही गाथा म्हटली. म्हणून तुम्ही म्हणता की नाही की कधी श्रावस्तीमध्ये बुद्ध विहार करत होते, तेव्हा अंबठ्ठा आला, मग तो बाजूला बसला, त्याने विचारलं, ती पार्श्वभूमी म्हणजे ती अट्टकथा झाली. ह्या अट्टकथेवरती. म्हणून पण त्या अट्टकथेला अर्थ आहे, तो सांगणाऱ्याला कळला पाहिजे आणि ऐकणाऱ्याला कळला पाहिजे, तेव्हा धम्म कळेल. तोपर्यंत धम्म कळणार नाही. थांबलाय का पाऊस? कारण माझे 2 भिक्षू आहेत, ते चहा करता माझी वाट पाहत असतील.